उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे आणि मी आहे आता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती आणि या मैदानावरती अजित पवार यांना अंतिम निरोप देण्याची तयारी जी आहे ती आता सुरू झालेली आहे। अत्यंत अचानक घडलेला हा सगळा अपघात होता, भयंकर घटना होती असं याचं वर्णन करावं लागेल। आत्ताच्या घडीला 10 मीटर बाय 10 मीटर अर्थात 30 फूट बाय 30 फूट अशा पद्धतीचा चौथरा जो आहे तो आता शासनाकडनं उभारला जातोय आणि शासकीय इतमामामध्ये अजित पवार यांच्यावरती उद्या सकाळी 11 वाजता याच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत। खरं तर ही बातमी जेव्हापासून समजली, विशेषतः अजित पवारांना अपघात झाला हे जेव्हापासून समजलं तेव्हापासूनच बारामतीकरांनी मोठी गर्दी जी आहे ती बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात केली होती। त्यानंतर अजित पवारांचं पार्थिव हे याच विद्या प्रतिष्ठानामध्ये नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि याच मैदानावरती अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठीचा चौथरा उभारण्याचं काम जे आहे ते आता सुरू आहे। उद्या अनेक VIP या ठिकाणी बारामतीमध्ये दाखल होणार आहेत। विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संपूर्ण मंत्रिमंडळ, विविध आमदार, खासदार, राज्याचे विविध नेते, यासोबतच इतर राज्यांमधले सुद्धा नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजित पवारांशी आणि एकूणच पवार कुटुंबांशी ज्यांचा स्नेह आहे असे विविध क्षेत्रातले मान्यवर, उद्योगपती असे अनेक जण उद्या सकाळी इथे दाखल होणार आहेत। आणि बारामतीच्या बाबत बोलायचं झालं तर आज संपूर्ण शहरामध्ये स्मशान शांतता म्हणावी लागेल अशा पद्धतीची शांतता आहे। लोकांमध्ये प्रचंड दुःखाची भावना आहे। त्यांचे फक्त लोकप्रतिनिधी नव्हते तर घरातली एक व्यक्ती गेल्यासारखी भावना जी आहे ती आता बारामतीकरांनी व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे आणि उद्या अजित पवारांना जो अखेरचा निरोप दिला जाणार आहे त्याची तयारी सुरू झाली आहे। खरं तर आठवायला गेलं ना तर अजित पवार हे इमारतींच्या बांधकामाबाबत अत्यंत काटेकोर होते। म्हणजे कुठल्याही इमारतीचं, नवीन इमारतीचं उद्घाटन असेल किंवा बांधकाम असेल तर अत्यंत काटेकोरपणे ते सगळं बघायचे आणि त्याच पद्धतीने खरं तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा चौथरा इतक्या लवकर उभारावा लागेल असं कोणीही विचार केला नव्हता। पण नियतीच्या जे मनात असतं ते कोणालाच जाणता येत नाही आणि त्याची प्रचिती इथे आली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।